नमस्कार. आपण सर्वजण नागपंचमीचा सण साजरा करतो. आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवासही करतो. परंतु बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की या परंपरेमागे काय कारण आहे किंवा कोणती कथा आहे. आज आपण ही कथा जाणून घेऊ. 5 युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची देवी होती. तिचा भाऊ सत्तेश्वर नागपंचमीच्या आदल्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आणि त्या दुःखात तिने अन्न ग्रहण केलं नाही. तिच्या त्या भावना इतक्या पवित्र होत्या की आजही हजारो बहिणी आपल्या भावासाठी उपवास करतात. त्याच दिवशी सत्तेश्वरीला तिचा भाऊ नाग रूपात भेटला. त्यावेळी तिने त्या नागाला आपला भाऊ मानलं आणि नागदेवतेनं तिला वचन दिलं, जेव्हा एखादी बहीण माझी पूजा करेल तिचं मी रक्षण करेल. तिच्या या निस्सीम प्रेमामुळे नागदेवतेनं तिला नवीन वस्त्र आणि अलंकार दिले. म्हणूनच आज आपण नागपंचमीला नटून थटून प्रेमानं तो सण साजरा करतो. आणि हो, मेहंदी लावण्यामागेही एक कथा आहे. नागराजानं दिलेलं वचन तिच्या हातावर उमटलं, म्हणून आजही आपण त्या प्रेमवचनाचं प्रतीक म्हणून मेहंदी लावतो. झोका का खेळतो? तर सत्तेश्वरी भावाच्या शोधात झाडावर चढून पाहत होती. अखेर तिला तो भेटला. झोका म्हणजे तिचा आनंद आणि आपली भावना असते. झोका वर जावा म्हणजे भाऊ प्रगती करावा आणि खाली येतो म्हणजे भावावरील संकट दूर व्हावीत. आज नागपंचमीच्या दिवशी मी एकच प्रार्थना करते, माझ्या भावाला सद्बुद्धी, आरोग्य आणि आयुष्यातील प्रत्येक उंची मिळो आणि आपण सर्व बहिणी शांत राहून देवाच्या नामस्मरणाने आपली शुद्ध भावना प्रकट करूया. नागपंचमी म्हणजे भावंडातल्या प्रेमाची, त्यागाची आणि नात्याच्या अतूट नात्याची कहाणी आहे. आपल्याला ही कथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या इतर बहिणींनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की नागपंचमी आपण का साजरी करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.